माझा मोठा भाऊ अधिकारी होता. नोकरीला लागल्यानंतर तो वडिलांना म्हणाला की आता तुम्ही भाजी विकण्याचे काम करू नका. ते आता तुम्हाला शोभणार नाही. लोक मला नावं ठेवतील. त्यामुळे आता तुम्ही घरीच बसून आराम करा. पण या गोष्टीला माझ्या वडिलांनी नकार दिला. ते म्हणाले की मी माझे काम सोडणार नाही. आमच्या परिसरातील सर्व लोक आम्हाला नावं ठेवू लागले की एवढं सर्व काही असताना तुझ्या वडिलांना हे काम करण्याची काय गरज आहे? त्यांची मुलं सरकारी नोकरीला असल्यावर त्यांना हे काम करण्याची काय गरज आहे? त्यांच्या मुलांना कमीपणा वाटत नाही का? आणि याच कारणामुळे एके दिवशी आम्ही रागातच त्यांच्या भाजीच्या गाडीला आग लावली. हे पाहून माझ्या वडिलांना खूप दुःख झाले. पण आता माझा भाऊही खूप खुश होता. पण काही दिवसानंतर त्याने आम्हाला त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. तो आम्हाला खाण्यापिण्यावरूनही टोमणे मारू लागला आणि जर एखादी गोष्ट त्याच्याकडून मागितली तर त्या गोष्टीसाठी आम्हाला खूप वाट पाहावी लागत होती. एके दिवशी तर रागातच त्याने आम्हाला घराबाहेर काढले. त्या दिवशी पूर्ण दिवस आम्ही उपाशी होतो. त्यावेळी आम्हा सर्वांवर एक संकट आले होते. जेव्हा माझे वडील मी शाळेत असताना शाळा सुटण्याची वेळ झाली होती. शाळा सुटल्यावर आम्ही सर्व मैत्रिणी बाहेर आलो. आम्ही सर्व मैत्रिणी गप्पा मारतच रस्त्याने चालत होतो. अचानक माझे लक्ष माझ्या वडिलांच्या भाजीपाल्याच्या गाडीवर गेले. त्यांना पाहून मला लाज वाटू लागली आणि मी माझा चेहरा दुसरीकडे फिरवला. मला ही गोष्ट माझ्या मैत्रिणींना सांगायची नव्हती की माझे वडील भाजीपाला विकण्याचे काम करतात, कारण त्यांनी माझी मजा उडवली असती. त्यामुळे मी पटकन त्यांना बाय केले आणि घराकडे जाऊ लागली. माझं नाव गीतांजली आहे. आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ होतो. माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका होती. आम्ही खूप आनंदात आमचे जीवन जगत होतो. माझ्या आईवडिलांचे एकमेकांवरही खूप प्रेम होते. त्यामुळे घरात सुख आणि आनंद होता. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. माझ्या आईवडिलांनी आम्हा सर्व भावंडांना खूप लाडाने वाढवले होते. माझ्या आईला सरकारी नोकरी असल्यामुळे वडिलांनाही काही काम करण्याची आवश्यकता नव्हती. माझे वडील दिवसभर घरात राहत असे आणि घरातील कामे करत असे. ते आम्हाला आणि आईलाही शाळेत सोडत असे. ही त्यांची रोजची ड्युटी होती. माझी आई शाळेतून येण्याच्या आधी ते घरातील सर्व कामे करून ठेवत असे, कारण त्यांची अशी विचारसरणी होती की तुमची आई कामावरून येताना थकून जाते, त्यामुळे घरी आल्यावर तिला कुठलीही जबाबदारी नको. माझे वडील जास्त शिकलेले नव्हते. माझी आई सुशिक्षित होती, पण लग्नाआधी ती नोकरी करत नव्हती. लग्नानंतर तिला सरकारी शाळेत नोकरी मिळाली, त्यामुळे ती नोकरी करत होती. माझ्या वडिलांना नोकरी मिळाली नाही, कारण ते कमी शिकले होते आणि जर कोणती नोकरी मिळाली तरीही ती जास्त दिवस टिकत नव्हती. असे का होत होते माहीत नाही. माझ्या आईच्या माहेरची लोक म्हणत होती की त्यांना बसून फुकट खाण्याची सवय झाली आहे, त्यामुळे त्यांना बाहेर काम करायचा कंटाळा आहे. त्यामुळे आम्हा भाऊ बहिणींनाही तसेच वाटत होते की वडिलांना कामाचा कंटाळा आहे, कारण आमच्या शेजारची सर्व माणसे कामाला जात होती आणि बायका घरी राहून घराचे काम सांभाळत होत्या. पण माझे वडील तर जेही काम करत होते ते थोड्या दिवसात ते काम सोडून घरी बसत होते. याचा अर्थ असा स्पष्ट होता की ते जाणून बुजून ती नोकरी सोडत होते, कारण त्यांना काम करायचेच नव्हते. पण माझ्या आईला या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता, कारण ती स्वतः सरकारी नोकरी करत होती आणि चांगले पैसेही कमवत होती. आणि ती म्हणत असे की माझ्यासाठी हे चांगलेच आहे की माझा पती घराचे सर्व काम सांभाळतो आणि त्यामुळे मला काहीही टेन्शन नसते. माझ्या सोबतीच्या सर्व महिलांना घरातही आणि बाहेरचीही संपूर्ण जबाबदारी सांभाळावी लागते आणि या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होतो. पण मी नशीबवान आहे. आम्ही सर्व भावंडे जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई आम्हाला माझ्या वडिलांच्या भरोशावर सोडून जात असे आणि याच कारणामुळे त्यांना काळजी करण्याचीही गरज नव्हती. माझे वडील आमचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होते. स्वयंपाकसुद्धा माझे वडीलच करत होते, त्यामुळे माझ्या आईला कामावरून आल्यावर तयार जेवण मिळत असे. संध्याकाळी माझी आई घरात ट्युशनही घेत होती. माझी आई लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत क्लास घेत होती, त्यामुळे तिला ट्युशनचीही फी चांगली मिळत होती, कारण ती सायन्सची टीचर होती. माझ्या आईकडून पैसे घेऊन
आम्ही माझ्या वडिलांसोबत बाजारात जायचो आणि आम्हाला वाटेल त्या वस्तू खरेदी करून आणायचो. माझ्या आईने आम्हाला पैशांची कधीच कमी केली नाही. आमच्या सर्व इच्छा तिने पूर्ण केल्या. कदाचित हेच ते कारण होते की माझी आई आम्हाला खूप लवकर सोडून या जगातून गेली. मी 12 वर्षाची असताना माझी आई हे जग सोडून गेली होती. माझी बहीण 10वीला होती आणि भाऊ कॉलेज करत होते. आईला कामावरून घरी येतानाच हृदयविकाराचा झटका आला. तिला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी सांगितले होते की ती लवकरच बरी होईल. ज्या दिवशी तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी तिला परत झटका आला आणि ती मरण पावली. आम्हाला तर या गोष्टीवर जराही विश्वास बसत नव्हता. तिला पाहून आम्हाला असे वाटत होते की आमची आई झोपली आहे. माझी आई दिसायलाही खूप सुंदर होती, पण अचानक आईच्या निधनाने आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता. रडून रडून आमची अवस्था वाईट झाली होती. माझ्या वडिलांनी आम्हाला खूप धीर दिला आणि समजावण्याचा प्रयत्न देखील केला. तेही आतून खूप तुटले होते, पण त्यांनी हिंमत बांधली होती. माझ्या वडिलांचेही माझ्या आईवर खूप प्रेम होते, म्हणूनच ते माझ्या आईची एवढी काळजी घेत होते. ते म्हणतात ना, वेळ हळूहळू सावरायला शिकवते, त्याचप्रमाणे हळूहळू दिवस निघून गेले. आता आम्ही थोडे सावरलो होतो. माझी आई वारल्यानंतर माझ्या वडिलांना पेन्शन मिळत होती, पण त्या पैशांवर आमचे घर भागत नव्हते. कारण आमचा खर्च खूप होता. 4 मुलांचे शिक्षण आणि खाण्यापिण्याचा खर्च, त्यामुळे ते पेन्शनचे पैसेही पुरत नव्हते. आणि माझा मोठा भाऊ प्रत्येक महिन्याला माझ्या वडिलांकडून त्याची फी भरण्यासाठी भरपूर पैसे घेऊन जात असे. आता माझे वडील काम शोधू लागले होते, पण त्यांना कुठेही काम मिळत नव्हते. ते जास्त शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना चांगले काम मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी फळे आणि भाजीपाला विकायला सुरुवात केली. ते दिवसभर भाजी विकण्याचे काम करत होते आणि संध्याकाळी येऊन घरातील काम सांभाळत होते. ते आमच्यासाठी स्वतः स्वयंपाक करत होते. माझ्या वडिलांनी कधीही आमच्यावर घरातील काम करण्यासाठी दबाव आणला नाही. आई होती तेव्हाही तेच आम्हाला खाऊ घालत होते आणि आता आई नसल्यावरही सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. पण त्यांचे हे काम करणे आम्हाला जराही आवडत नव्हते. आम्ही अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ त्यांना नेहमी म्हणत असे की तुमच्यामुळे आमची समाजात इज्जत कमी होते, पण ते म्हणायचे की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मला हेच काम करावे लागेल. आमची सर्व भाऊ बहिणींची अशी इच्छा होती की माझ्या वडिलांना एखादे चांगले काम मिळावे. कारण आमच्या संपूर्ण कुटुंबात सर्व नातेवाईक सुशिक्षित होते आणि नोकरी करणारे होते. आमचे सर्व नातेवाईक आम्हाला टोमणे मारत, त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा कमीपणा वाटत होता. ते दुसरं कामही करू शकत होते, पण त्यांना हे काम करण्यात आनंद वाटत होता. माझे वडील जेव्हाही ती गाडी घेऊन शाळेकडे येत होते, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मी कधीही त्यांच्यासमोर येत नव्हती आणि मी माझ्या मैत्रिणींना कधीही हे सांगितले नाही की ते माझे वडील आहेत. एकदा मी त्यांना साफ शब्दात सांगितले होते की तुम्ही माझ्या शाळेकडे येऊ नका, पण त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता. ते रोज माझ्या शाळेकडे येत होते. त्यांचे असे मत होते की त्या रस्त्यावर माझी विक्री चांगली होते आणि मला फायदा होतो. कधीकधी तर मला एवढा राग येत असे की मला असे वाटायचे की त्या गाडीला जाळून टाकावे. पण पैसे कमावण्याचा तो एकच मार्ग आमच्याकडे शिल्लक होता. मी 10वी पास करून आता कॉलेजला ॲडमिशन घेतले होते. ते ॲडमिशन करण्यासाठी माझी मैत्रीण कोमलने माझी खूप मदत केली. ती माझ्यासोबतच शिकत होती. मी एका सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते, त्यामुळे तिथे फी कमी होती. सध्या कोमलचे आमच्या घरी येणे जाणे वाढले होते. मला कळत नव्हते की ती आम्हाला एवढी मदत का करत आहे. ती जेव्हाही येत होती आणि माझ्या वडिलांची भाजीची गाडी पाहत होती, तेव्हा ती विचित्र हावभाव करत होती आणि नेहमी असे म्हणत होती की हे काम बरोबर नाही. आमच्या घरात सर्वजण नोकरी करतात. तिचे बोलणे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटत असे. आम्ही नेहमीच या विचारात असायचो की ही भाजीची गाडी कशी बंद करावी, कारण यामुळे आम्हाला खूप टोमणे सहन करावे लागत होते. थोड्याच दिवसात आम्हालाही माहीत झाले की कोमलचे आणि माझ्या भावाचे प्रेम प्रकरण सुरू आहे. कारण ती घरात फक्त माझ्या भावासाठी येत होती
आणि घरी आल्यावर ते तासनतास गप्पा मारत होते. आणि माझा भाऊ आम्हाला तिच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू बनवण्यास सांगत असे. त्याची कॉलेज आता संपले होते, त्यामुळे तो आता घरी ट्युशन घेऊ लागला होता आणि त्या पैशातून तो कोमलसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणत होता. त्यामुळे आमचीही मौज मजा होती. माझ्या वडिलांना या बाबतीत काहीही माहीत नव्हते, कारण सकाळी ते घरातून गेल्यावर रात्रीच घरी येत असे. कॉलेज संपल्यावर माझा भाऊ नोकरीच्या शोधात होता आणि तो रोज तयार होऊन आपली फाईल घेऊन अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी जात होता. त्याला अशी अपेक्षा होती की त्याला लवकरात लवकर जॉब मिळेल आणि आम्हीही त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो. तो अनेक स्पर्धा परीक्षाही देत होता. एके दिवशी तो खूप आनंदाने पेढे घेऊन घरी आला. त्याला पाहताच मला समजले होते की त्याला नोकरी मिळाली आहे. त्याने येऊन आम्हाला ही बातमी दिली तर आम्हालाही खूप आनंद झाला. माझे वडील जसेही घरी आले, मी त्यांना ही बातमी दिली आणि त्यांना सांगितले की आजपासून तुम्ही तुमची गाडी बंद करा. मी असे बोलल्यावर ते हळूच हसले. त्यांना घराच्या जबाबदाऱ्या आपल्या मुलावर टाकायच्या नव्हत्या. ते म्हणू लागले की मी तर माझे काम करणार आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणाली की बाबा, भाऊ जे कमवत आहे तेही आमच्यासाठीच आहे, त्यामुळे आता तुम्हाला काम करायची गरज नाही. पण या गोष्टीवर त्यांनी आमच्यासोबत वाद घातला नाही. माझा भाऊ नोकरी करू लागला आणि माझ्या वडिलांनीही ती गाडी सोडली नाही. थोड्या दिवसानंतर माझा भाऊ आम्हाला त्याच्या नोकरीचा रुबाब दाखवू लागला होता. त्याला कोमलसोबत लग्न करायचे होते आणि त्याची अशी इच्छा होती की या बाबतीत आम्ही बाबांना सांगावे. एके दिवशी आम्ही कोमलच्या बाबतीत माझ्या वडिलांना सांगितले तर त्यांना थोडे आश्चर्य वाटले, पण त्यांनी नकार दिला नाही. ते म्हणाले की चांगले मुहूर्त पाहून आपण कोमलच्या वडिलांना भेटूया. हे ऐकून आम्ही सर्वजण खूप खुश होतो. थोड्या दिवसानंतर आम्ही कोमलच्या घरी गेलो आणि तिला मागणी घातली. त्यानंतर तिच्या वडिलांनीही होकार दिला आणि त्यांचे लग्न ठरले. माझा भाऊही खूप खुश होता आणि आम्हालाही खूप आनंद वाटत होता. लग्नासाठी माझ्या वडिलांनी 1 वर्षाचा कालावधी मागितला होता, कारण अजूनही आमची परिस्थिती व्यवस्थित नव्हती आणि तोही आताच नोकरीला लागला होता. माझ्या भावालाही लग्नाची जास्त घाई नव्हती, त्यालाही थोडा वेळ हवा होता. त्यांचे लग्न ठरल्यानंतर कोमल आमच्या घरी येत नव्हती. ते दोघं फोनवरच गप्पा मारत होते. मी बऱ्याच वेळा त्यांना फोनवर बोलताना पाहिले होते. आज बाहेर थोडे वातावरण खराब होते आणि संध्याकाळी माझे वडील घरी आले. त्यांनी आपली गाडी सरकवून अंगणात लावली आणि शांतपणे खाटेवर जाऊन बसले. मी रागातच त्यांच्या गाडीकडे पाहिले. आज मी या गाडीचा बंदोबस्त करणार आहे, असा विचार मी मनात केला आणि त्यांना पाणी आणण्यासाठी घरात गेली. रात्री जेव्हा माझे वडील झोपून गेले, तेव्हा मी माझ्या बहिणीला सर्व काही सांगितले आणि आम्ही दोघे बहिणी रॉकेल घेऊन बाहेर आलो व त्यांच्या गाडीला पेटवून दिले. माझी बहीण घाबरून तिच्या रूममध्ये गेली. काही वेळानंतर जेव्हा माझ्या वडिलांना जाग आली, त्यांना काहीतरी जळण्याचा भास झाला आणि ते धावतच बाहेर आले. जेव्हा त्यांनी गाडीकडे पाहिले, तेव्हा तिचे भरपूर नुकसान झाले होते. माझ्या वडिलांनी ती आग विझवण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आणि त्यावर पाणीही टाकले. आग तर विझली होती, पण ती गाडी काहीही कामाची राहिली नव्हती. माझी बहीण हळूच येऊन बाहेर शांतपणे उभी राहिली. माझे वडील डोक्याला हात लावून बसले आणि रडू लागले आणि आम्ही त्यांचे खोटे सांत्वन करू लागलो. पण मनातल्या मनात आम्हाला खूप आनंद होत होता की आज खऱ्या अर्थाने त्या गाडीपासून आम्हाला सुटका मिळाली होती. कदाचित माझ्या वडिलांना हे कळून चुकले होते की त्या गाडीला जाणून बुजून आम्ही आग लावली आहे, पण ते काहीही न बोलता तेथून घरात गेले आणि आपल्या खाटेवर जाऊन झोपले. आम्ही दोघं बहिणीही घरात जाऊन आरामात झोपलो. त्या दिवसानंतर माझे वडील खूप शांत राहू लागले होते आणि असेही जेव्हापासून माझी आई वारली होती तेव्हापासून ते खूप शांत झाले होते. त्यांनी स्वतःला कामात खूप व्यस्त करून घेतले होते. ते सकाळी लवकर उठून आपली भाजीपाल्याची गाडी घेऊन निघून जात आणि रात्री घरी उशिरा येत होते. पण भाजीपाल्याची गाडी जळून गेल्यानंतर ते घरातील कामातच व्यस्त राहायचे.
घरातील सगळे कामं करून ते आपल्या पलंगावर जाऊन बसायचे. मी वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते मला हो आणि नाही एवढेच उत्तर देऊन परत शांत होऊन जात. मग मीही आपल्या कामात व्यस्त झाली आणि त्यांच्याकडे लक्ष देणे बंद केले. पण काही दिवसातच वडिलांची तब्येत खराब झाली. त्यांची अवस्था खूप बिकट झाली. त्यांना आपल्या पलंगावरून उठताही येत नव्हते. ते जास्त वेळ झोपूनच राहायचे आणि घरातली सगळी कामं आम्हा दोघं बहिणीच करत होतो. कारण वडिलांची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे त्यांना कुठलीही कामं करता येत नव्हती. आम्ही कशी तरी घरातली कामं संपवायचो. भावाचे म्हणणे होते की माझे काम तुम्हीच करा, पण आमच्यात एवढी ताकद राहायची नाही की आम्ही त्याचेही काम करू. कॉलेजमधून आल्यावर बाहेरची कामं आणि घरातली कामं अशी सर्व जबाबदारी आमच्यावर आली होती आणि भावाचे कपडेही प्रेस करावे लागत होते. आम्ही कधीच कपडे प्रेस केले नव्हते. जर कपड्यांना प्रेस व्यवस्थित झाली नाही तर भाऊ आमच्याशी भांडण करत. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं की भाऊ ज्या दिवसापासून कमाई करू लागला त्या दिवसापासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता. आम्ही विचार करू लागलो की याचं लग्न झालं तर हा आपल्याशी कसा वागेल, आणि आम्हाला माहीत होते की त्याची होणारी पत्नी स्वभावाला कशी आहे. वडिलांची तब्येत खराब झालेली असून भावाने एका शब्दानेही त्यांना विचारले नाही. मी त्याला नेहमी आठवण करून द्यायची की वडिलांचे औषध घेऊन ये, पण तो नेहमी टाळाटाळ करायचा. कधी सांगायचा की विसरून गेलो आणि कधी म्हणायचा की पैसेच नाहीत, पगार झाला की घेऊन येईल. तो घरातील थोडाफारच सामान आणायचा. त्याला पगार खूप चांगला होता व तो संध्याकाळी घरी ट्युशनही घेत होता. आम्हाला कळत नव्हतं की तो इतके पैसे खर्च कुठे करत होता. मला असे वाटत होते की तो कोमलला पैसे पाठवत असेल. एके दिवशी रागातच मी त्याला सांगितले की तू तुझ्या पत्नीलाच पैसे पाठवत असेल. तर तो माझ्यावर खूप राग करू लागला आणि तो जोरात भांडू लागला. त्याने आमच्या दोघ्या बहिणींशी खूप भांडण केले आणि त्याने आम्हा दोघांना घराच्या बाहेर काढून दिले. आम्ही जेवणही केले नव्हते आणि गल्लीतल्या एका कोपऱ्यात असलेल्या तुटके घरात आम्ही लपून बसलो. ते घर खूप वर्षापासून बंद पडलेले होते. भाऊ सकाळी जसा कामावर गेला तसे आम्ही लगेच घरात गेलो आणि रडत रडत वडिलांच्या पलंगाजवळ गेलो. वडील नेहमी सांगायचे की मुलाच्या कमाईवर आपला हक्क दाखवणे म्हणजे मूर्खपणा होईल. खरं तर आम्ही भावाच्या कमाईवर आपला हक्क समजून मोठी चूक केली होती. वडील त्यांच्या भाजीपाल्याच्या गाडीवर पैसे कमवून आणत होते तेव्हा ते खूप खुश होते आणि बाहेर त्यांचा वेळही निघून जात होता आणि त्यांच्या हातपायांचा व्यायामही होत होता. तेव्हा ते कधीही आजारी पडले नाही. पण काम सोडल्यापासून ते नेहमीच आजारी राहू लागले. आम्ही वडिलांसोबत खूप वाईट वागलो होतो. आम्ही वडिलांचे पाय धरले आणि त्यांच्याकडून माफी मागू लागलो, कारण हीच योग्य वेळ होती आपला गुन्हा कबूल करण्याची. आम्ही वडिलांना सांगितलं की आम्हाला माफ करा. आम्ही तुमची भाजीपाल्याची गाडीला आग लावली होती कारण तुम्ही दारोदारी भाजीपाला विकणे बंद करावे. पण वडिलांनी आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ते तसेच आपल्या पलंगावर झोपून होते. असं कधीच झालं नव्हतं की त्यांच्या दोघं मुली रडत आहेत आणि ते शांत बसून पाहत होते. ते नेहमी आमच्यावर जीवापाड प्रेम करायचे. ते आमच्याकडून कधीच घराचे काम करून घेत नव्हते. ते आम्हाला कधीच रागात बोलले नव्हते. त्यांनी कधीच आमच्या इच्छा अपूर्ण राहू दिल्या नाही. पण आज आपल्या रडणाऱ्या मुलींवर त्यांना दया का येत नव्हती? त्यांचे पाय खूप थंड झाले होते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे तोंड उघडेच होते आणि ते आम्हाला सोडून या जगातून निघून गेले होते. जेव्हा भावाने आम्हाला घरातून बाहेर काढले तेव्हा देखील वडील जिवंत नव्हते. ते जिवंत असते तर त्यांनी आम्हाला बाहेर जाऊ दिले नसते. आता रडून रडून आमची अवस्था वाईट झाली होती. भावालाही ऑफिसमध्ये निरोप पोचवला गेला होता. तो लवकरच घरी निघून आला. वडील गेल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. मला कळाले होते की आमच्या डोक्यावरून आता हात निघून गेला आहे आणि भावाकडून आम्हाला काहीच अपेक्षा नव्हत्या. वडिलांच्या गेल्यानंतर कोमलच्या घरच्यांनी लग्नासाठी घाई केली आणि आम्ही त्यांना होकार दिला. काही दिवसातच त्या दोघांचे लग्न झाले आणि कोमल आमच्या घरात आली.
भावाचं वागणं तर आम्हाला आधीच कळालं होतं. आम्ही त्याच्या कुठल्याही गोष्टींमध्ये सहभाग घेत नव्हतो. आम्ही फक्त घरातील कामे करत होतो. कोमल घरातल्या कुठल्याही कामाला हात लावत नव्हती. तिने घरातील सर्व कामं आमच्यावर सोपवली होती. आमचे कॉलेज जाणे देखील बंद केले होते. आम्हाला बोलण्याचीही परमिशन नव्हती. तरी देखील आम्ही शांतपणे आपले काम करत आपल्या खोलीत जाऊन रडत बसायचो. माझी मोठी बहीण मला नेहमी समजावून सांगायची की आता आपल्याला हे सगळं सहन करावंच लागेल. जर आपण काही बोललो तर आपला भाऊ आपल्याला घरातून बाहेर काढेल. आणि आता आपण कुठे जाऊ? कोमल आमच्याशी भांडण करण्यासाठी कारण शोधायची, कारण तिला आम्ही त्या घरात नको होतो. आम्ही चुपचाप सगळं काही सहन करत होतो, कारण आमच्याकडे जाण्यासाठी दुसरी कुठेही जागा नव्हती. पण कोमल काही ना काही गोष्टीवरून आपला मूड खराब करून घ्यायची आणि रात्री भाऊ आल्यावर त्याला आमच्याविषयी भडकवण्याची कामं करत होती आणि भाऊ आमच्याशी भांडण करायचा. आम्हाला जराही ही कल्पना नव्हती की आईवडिलांशिवाय जीवन असे जगावे लागेल. आमचा भाऊसुद्धा आमच्याशी अशा प्रकारे वागेल असे आम्हाला वाटले नव्हते. मला आधीच त्याच्यावर विश्वास नव्हता. लग्न पक्क झाल्यावर तो आपली कमाई कोमलला देत असे. त्या दोघांनी मिळून आपल्यासाठी भरपूर पैसे जमा केले होते. त्यांनी आपल्यासाठी एक नवीन घर विकत घेतले होते आणि ते दोघे त्या घरी निघून गेले व आम्ही तिघं भावंड ह्याच घरात राहिलो. कोमलने आम्हाला फक्त वरचेवर त्यांच्यासोबत येण्यास सांगितले होते. मला माहिती होते की कोमल आम्हाला फक्त नातेवाईकांमुळे सोबत राहण्यास सांगत होती, कारण त्यांना कोणी वाईट म्हणू नये. लोकांच्या नजरेत ते नेहमीच चांगले असावेत. पण आम्हाला माहिती होती की त्यांना आम्हाला त्या घरी घेऊन जायचे नव्हते. त्यांचं वागणं आमच्याबरोबर या घरात व्यवस्थित नव्हतं. जर कधी आम्ही त्या घरात गेलो असतो तर आमच्यासोबत ते अजून कसे वागले असते. आम्ही दोघा बहिणींनी ठरवले की आता आम्ही एकटेच राहू. आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास साफ नकार दिला होता आणि मी वडिलांची भाजीपाल्याची गाडी पुन्हा दुरुस्त करण्याचे ठरवले. आणि ती गाडी दुरुस्त झाल्यावर मी घराबाहेरच भाजीपाल्याची गाडी लावत होती. पण मी विचार केला की मी आता भाजीपाला विकणार नाही. मी त्या गाडीवर सकाळी पराठे बनवून विकत होती आणि संध्याकाळी पावभाजी सुरू केली होती. आता आम्ही तिघेही आमचे काम चोखपणे करत होतो. आतापर्यंत आम्ही आमच्या वडिलांच्या कामाला वाईट समजले होते, पण आता आम्ही स्वतः आपल्या पोटासाठी ते काम नाईलाजाने करू लागलो. आता मला माझ्या वडिलांच्या दुःखांचा अंदाज आला होता. एका हातगाडीवर कमाई करणे सोपे नसते. माझे वडील तर गल्लोगल्ली फिरत राहायचे. संध्याकाळी आल्यावर ते खूप थकून जात असे. मी तर घराबाहेरच बसून थकून जात होती आणि उन्हात बसून लोकांची वाट बघणे हे खूप त्रासदायक होते. मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटत होता, कारण ते सकाळी आमच्यासाठी कमाई करण्यास निघून जात होते. माझे वडील जिवंत होते तर त्याच वेळेस माझ्या मोठ्या बहिणीला एक स्थळ आले होते. त्या मुलाला माझी बहीण खूप आवडत होती, पण माझ्या भावाने त्या स्थळाला नकार दिला होता. त्याने सांगितलं की आम्ही जवळ कुठेही बहिणीसाठी स्थळ बघणार नाही. आम्ही तिला बाहेरच्या शहरात स्थळ पाहू. आता तर भाऊच आम्हाला सोडून गेला होता. आता तेच लोक परत आमच्या घरी आले होते. त्यांनी पाहिले की आम्ही दोघे बहिणी किती कष्टाने आपला उदरनिर्वाह करत होतो. आता जो काही निर्णय घ्यायचा होता तो आम्हालाच घ्यायचा होता. तो मुलगा माझ्या बहिणीलाही पसंत होता. ते लोक चांगल्या कुटुंबातील होते. आम्ही दोघांनी लग्न करण्यास होकार दिला. आम्ही काही दिवसातच लग्न करण्याचे ठरवले आणि अत्यंत साधारण पद्धतीने आम्ही ते लग्न केलं आणि माझी मोठी बहीण तिच्या घरी निघून गेली. तिचे असे मत होते की आम्ही दोघे भाऊ बहिणीसुद्धा तिच्यासोबत यावे. माझ्या बहिणीच्या सासूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले की मला मुलगी नाही, तू माझी मुलगी म्हणून आमच्या घरी चल. पण मला माझ्या बहिणीवर ओझं व्हायचं नव्हतं, म्हणून मी त्या सर्वांना नकार दिला आणि मी माझी हातगाडी व्यवस्थित सुरू ठेवली व माझा लहान भाऊ देखील आता कॉलेजला जाऊ लागला होता. मी ठरवले होते की आता मी माझ्या आईवडिलांच्या घरीच राहील. मी इथून कुठेही जाणार नाही. पण तसे काही झाले नाही. त्या लोकांनी मला तिथे राहू दिले नाही. माझी बहीण मला जबरदस्ती तिच्या घरी घेऊन गेली. आम्ही आमच्या आईवडिलांचे घर विकून त्याचे 4 हिस्से केले.
2 हिस्से आम्ही दोघं भाऊ बहिणींनी ठेवले आणि काही वर्षानंतर मला देखील माझ्या मोठ्या बहिणीच्या सासू सासऱ्यांनी एक स्थळ आणले होते. मी त्या स्थळाची जबाबदारी पूर्णपणे त्यांना दिली होती. त्यांनी मला एका मुलीप्रमाणे सांभाळले होते. काही दिवसातच माझे देखील लग्न झाले आणि मी माझ्या घरी निघून गेली. माझा पती खूप चांगला व्यक्ती होता. त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि तो नेहमी माझी काळजी घ्यायचा. मी त्याच्यासोबत खूप आनंदित होती. कधीकधी मला माझं मागचं जीवन आठवलं तर खूप दुःख व्हायचं. पण मी हा विचार करून खुश राहायची की देवाने अजून माझ्या काही परीक्षा घेतल्या नाही. काही दिवसांनी माझ्या लहान भावालाही नोकरी लागली. तो एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला लागला आणि पगार देखील त्याला चांगला होता. मी त्याचेही लग्न लावून दिले. माझा लहान भाऊ आम्हाला सणासुदीला दोघांना सोबत बोलवायचा. आम्ही तिघे भाऊ बहिणी खूप खुश होतो. आम्हाला आता कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. आमच्या मोठ्या भावाचा आमच्याशी काहीही संबंध उरला नव्हता आणि आम्हालाही त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती. आम्हाला तिघांना एक एक मूल झाले होते. पण माझ्या मोठ्या भावाला लग्न करून इतके वर्ष झाले तरी देखील त्यांना एकही मूल झाले नव्हते. मित्रांनो, माझी ही कथा सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते आणि कुठल्याही कामाची माणसाला लाज वाटायला नको. माणसाने नेहमी मेहनत करून स्वतःचे पोट भरले पाहिजे आणि स्वाभिमानाने जगलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या कमाईवर बसून खाणे ही योग्य गोष्ट नाही. नेहमी मेहनत करून मान वर करून जगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.